नमस्कार मंडळी, मी विराज शलार ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार बायोफ्लॉग। आणि बायोफ्लॉग खूप लोक करतात, त्याच्यातून म्हणतात की आम्ही 25 लाखाचं 30 लाखाचं उत्पन्न घेतो। पण हे सर आहेत ना, हे आपल्याला खरोखरी माहिती देणार की त्याच्यातून किती उत्पन्न घेता येतं, त्याच्यासाठी मेहनत काय काय करावी लागते, त्याच्यासाठी जे आपण जे टँक बनवतो टँकचं नियोजन कसं असावं, हा या बिझनेसमध्ये खूप वर्षापासून ते हा बायोफ्लॉग करतात। सो त्यांच्याकडनं आपण आज पूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहेत की त्याच्यामधल्या पाण्याचं जी शार्थ आहे ती कशी मेंटेन करावा, माशांना ऑक्सिजन कसा द्यावा, त्यांचं फीडिंग कसं करावं, आणि त्यांची जी आपण जेव्हा लहान पिल्लं आणतो ते कसे सांभाळ करावा, त्यांना फीड कोणतं द्यावं, ह्याच्याविषयी आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया। असं व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। हे करतो लोकेशन। माझं नाव अब्दुल रहमान सेजवाळकर, बाय प्रोफेशन मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि साधारणतः 2018पासून 17पासून आम्ही पोल्ट्री वगैरे चालू केली होती, पण ह्याला चालू करून आम्हाला 2019पासून आम्ही चालू केले बायोफ्लॉग। आणि हा आमचा प्लांट गव्हाणेमध्ये लांजा तालुक्यामध्ये रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये आहे। ओके, सर हा बायोफ्लॉग आहे, हा बायोफ्लॉग तुम्ही 2021 पासून करताय? 2019 पासून करताय। तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोणते मासे आता सांभाळताय? आता सध्या माझ्याकडे मी ज्या टाकीजवळ उभा आहे ह्याच्यामध्ये आम्ही स्पॉन टाकला होता रोहू कटलाचा। ओके, आम्ही आता त्यांची हाईट वाढवत नाही, साईज वाढवत नाही, थोडंसं स्टंट केलं त्यांना, कारण आम्हाला साधारणतः आम्हाला स्वतःलाच लागणार। पण ह्याच्या आधी आम्ही जवळजवळ तीन चार कल्चर आम्ही तिलाप्याचे काढलेत, मध्यंतरी आम्ही ऑर्नामेंटल पण केला। ओके सर, हा जो बायोफ्लॉग आहे हा कोकणामध्ये प्रथमच बघतोय मी। कोकणामध्ये असं नाहीये, म्हणजे ह्या लांजा तालुक्यामध्ये तर कुठे नाहीये बायोफ्लॉग? नाही, लांजा तालुक्यामध्ये नाहीये, पण फिश फार्मिंग हे आपल्या कोकणामध्ये तर चालूच आहे। ह्याच्या जागी लोकांनी काही ठिकाणी केज कल्चर केले, पण हो बायोफ्लॉग हा प्रथमच आलेला आहे। कदाचित मी सर्वात आधी मीच चालू केले रत्नागिरी पट्ट्यामध्ये। ओके सर, तुम्ही ह्या बायोफ्लॉग वरती वळण्याचं कारण काय होतं तुमचं? म्हणजे हाच उद्योग का तुम्ही निवडलात? नाही, हा उद्योग म्हणून नाही, एक आवड म्हणून। आम्ही खरं म्हणजे आम्ही पोल्ट्रीमध्ये असतानाच आम्हाला फिश फार्मिंगची पण आवड होतीच, पण कुठेतरी आमच्या डोक्यात फिरत असताना आम्हाला अचानक 2 स्टुडंट्स मिळाले शिरगावचे, फिशरीज कॉलेजचे, आणि त्याने आमच्याकडे अप्रोच केला, तर त्यांचा फायदा आम्ही घेत एक टँक टाकून घेतली आम्ही। ओके, तर हा उद्योग म्हणून नाही, एक आवड म्हणून आम्ही स्टार्ट केलं होतं, पण ईश्वराच्या कृपेने आता हा आमचा उद्योगच आहे। ओके, आवड म्हणून सुरू केलेला बिझनेस आपण तुम्ही आता उद्योगामध्ये निर्माण करून दाखवलाय। म्हणजे कुठलीही गोष्ट करायची असेल तर मेन म्हणजे आवड इम्पॉर्टंट आहे। आवड असायला हवी। आणि खरं म्हणजे बायोफ्लॉग तर मी तर स्वतः तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेन, बायोफ्लॉग जितकं सोपं आहे तितकंच रिस्की पण आहे। तर जर कोणी बायोफ्लॉग करत असेल तर त्यांना जातीने स्वतः लक्ष घालावं लागेल, नाहीतर बायोफ्लॉग मध्ये तो यशस्वी होऊ शकत नाही। ओके, आता बाकीचे जे व्यवसाय आहेत, कुक्कुटपालन झालं, बाकीचे व्यवसाय, त्याच्यामध्ये महिन्यात म्हणजे दिवसातून आपल्याला 1-2 तास दिले तर चालू शकतंय, पण हा बायोफ्लॉग असा बिझनेस आहे की 24 तास तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं आहे। माशांना त्या पाण्यामध्ये कुठला ऑक्सिजन लेवल कमी होते का, पाण्याची क्षारता कमी होते का, त्याच्यातून नायट्रोजन कमी होते का, कुठला काय प्रॉब्लेम आहे का, हे सारखं चेक करावं लागत। त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? नक्कीच तुमचं बोलणं अगदी 100% खरं आहे। आणि हे प्रॉब्लेम आम्हाला पण स्टार्टला भरपूर आले, म्हणजे इलेक्ट्रिसिटी गेली तर मग धावपळ व्हायची आमची, मग जनरेटर स्टार्ट करा, कुठून घरातला इन्व्हर्टर घेऊन पॉवर घेऊन या, अमोनिया वाढला। पण कसं आहे की काही काळानंतर आहे ना, बायोफ्लॉग जो स्वतः करत असेल, स्वतः कष्ट होतं, मग त्याला हा प्रॉब्लेम येत नाही। आता आम्ही संपूर्ण आमचं सिस्टम आहे ना हा सोलारवर असल्यामुळे आम्हाला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम येत नाही, पंप बंद पडत नाही। म्हणजे याचा अर्थ काय की ऑक्सिजनचा कधीच आम्हाला प्रॉब्लेम येत नाही। मग नंतर आम्ही जेव्हा फीड टाकतो तर आम्हाला माहिती आहे फीडच्या सोबत एक कार्बन सोर्स हा द्यावा लागतो। तो वेळेवर कार्बन सोर्स दिला, वेळेवर खाद्य दिलं तर जास्त वेळ द्यावा लागत नाही, दिवसभर 24 तास लक्ष द्यायची गरज नाही। सकाळी 1-1.5 तास येऊन बघून गेला, संध्याकाळी 4-5 वाजता एक तास बस झाले। ओके, म्हणजे जर नियोजन असेल तुमचं तर तुम्ही उत्कृष्टपणे हा बिझनेस करू शकता। नक्कीच। ओके, आणि हे जे आपण जेव्हा छोटी पिल्लं टाकतो हे तुम्ही कुठून मागवता, म्हणजे काय? आम्ही स्टार्टला कोलाडला एक हसन मसले म्हणून एक नामवंत आहेत,
त्यांच्याकडे पिल्लं मिळतात. मग आम्ही आधी पिल्लं त्यांच्याकडनं मागवली, पण काही कॉस्टिंगचा प्रश्न असल्यामुळे त्याच्यानंतर आम्ही कलकत्त्यावरनं मागवली. पण मी तरी रेकमेंड करेन कलकत्त्यावरनं न मागवता तुम्ही हसन मसल्याकडनंच आपल्या कोकणामध्ये तोच एक आहे की ज्याच्यावर विश्वास आपण ठेवू शकतो. थोडं महागडं असतं पण त्याच्यावरच विश्वास आहे माझा आता. ओके, म्हणजे जर कुठली गोष्ट महाग भेटत असेल तर ती क्वालिटी पण तुम्ही मेन इम्पॉर्टन्स आहे क्वालिटी. जर आपण कुठलाही व्यवसाय करू, कारण तुम्ही तिकडून जर 1000 मागवतला त्यातले 500 मेले तर तेवढं तुमचं नुकसानही त्याच्यामध्ये तेवढंच आहे. हो, 500 मेल्या मरण्याचा मर झाले त्याचा इतका प्रॉब्लेम नसतो, पण क्वालिटी चांगली नसते. त्याच्यामध्ये बरेचसे मासे स्टंट राहतात, कॅनेबिलिझम असते, कधी कधी कचरा सुद्धा येतो. बरोबर. एक वेळा आम्हाला असा प्रॉब्लेम आला की त्याच्यामध्ये मरळ आली, एका टाकीमध्ये मरळचं पिल्लू होतं. त्या मरळने सर्वांनाच खाऊन टाकलं. बरोबर, म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे. कारण ते छोट्यासा तेव्हा आपल्याला ओळखता येत नाही की हा चिलापीचा आहे की कुठला मासा आहे. बरोबर. तो हा एक आपल्याला नुकसान असू शकतं. पण आपण जर जवळपास आपल्या एरियातून घेतलं तर 100% आपण त्याचा विश्वास ठेवू शकतो. नक्कीच विश्वास ठेवू शकतो. आणि तो जो माल देणार तो गॅरंटीने आपल्याला देऊ शकतो, कारण तो आसपास आपल्याला राहणार. कारण हसन मसलायकाचं कसं आहे की ते स्वतः हॅचरी नाही आहेत, ते MM हॅचरी रायपूर का कुठे आहे ते तिकडनं मागवतात आणि तिकडनं मागून मग त्यांना ते व्यवस्थित त्यांचं नियोजन करून मग थोडीशी मोठी करून मग फार्मर्सला वाटप करतात. ओके, आता ज्या टँक मध्ये मासे आहेत ते कोणते आहेत? म्हणजे माझ्याकडे आता सध्या एक टँक आत्ताच संपले 4-5 दिवस. तर तिलापिया आहे माझ्याकडे, शोभिवंत मासे आहेत, गप्पी आहेत, आणि मी ह्या टाकीमध्ये आहेत ना मुलडे कुडाळ इकडनं मी स्पॉन आणला होता रोहू कटलाचा, तो आता मी ठेवलाय. तर पुढे आता आम्ही साधारणतः एप्रिलमध्ये परत आम्ही रोहू कटला, पंगास आणि तिलापिया हे 4 प्रजाती आम्ही करणार. ओके, साधारण आतापर्यंत तुम्ही हे जे बायोफ्लॉक आहे तुमचं, साधारण किती प्रकारचे मासे तुम्ही यांच्यामध्ये पालन केले आतापर्यंत? मी हे केलंय, आपला तिलापिया केलाय आणि तिलापियाच, आणि नंतर एक पर्ल स्पॉट आहे तो एक केलाय मी, आणि शोभिवंत मासे केले. शोभिवंत मासेमध्ये गप्पी आहे, गोल्डफिश आहे आणि मॉलीज आहेत, हे केलेत मी. ओके, जर तुम्ही आतापर्यंत तुमचा एवढा अनुभव आहे, ह्या अनुभवामध्ये तुम्हाला असं कुठलं वाटतं की त्यांनी हे माशांचं पालन केलं पाहिजे की ह्याच्यापासून आपल्याला चांगलं एक उत्पन्न भेटू शकतं? कसं आहे की बायोफ्लॉक मध्ये जास्त मासे तुम्हाला करता येत नाहीत. एक तर त्याच्यामध्ये क्वांटिटी सुद्धा करता येत नाही, दुसरं तुम्हाला विविध प्रकार सुद्धा करता येत नाहीत. तर पंगास एक चांगला होतो आणि तिलापिया एक चांगला होतोय, आणि आम्ही आता पहिल्यांदा रोहू कटला आम्ही करतोय. ओके, हे जे टँक आहेत हे टँक तुम्ही म्हणजे स्वतः बनवले आहेत की कसं, कुठून तुम्ही माणसं वगैरे असं? नाही, हे टँक मी स्वतः मॅन्युफॅक्चर करून मागवले आहेत आणि इन्स्टॉलेशन मी स्वतः केलंय, आणि आता मी इन्स्टॉलेशन आणि प्रोजेक्ट सुद्धा याचे घेतोय. ओके, म्हणजे तुम्हाला कोणी नवीन प्रोजेक्ट जरी करत असेल तर तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेता आणि त्यांना, कारण आता तुम्ही 2021 पासून करता, म्हणजे 3 वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित त्यांना मार्गदर्शनही करू शकता आणि त्यांना बनवून टँक. साधारण ही जी टँकची रुंदी लांबी आहे ती किती आहे? ही टँक कशी आहे, ही 4 मीटर डायमीटर आहे, आणि या टाकीची हाईट जी आहे ना ती जमिनीपासून 1.25 मीटर आहे. तर आपण 1.25 मीटरची ही टार्पोलिन असते, तर आपण साधारणतः 1 मीटर आपण ठेवतो, ह्याच्यामध्ये पाणी 80 सेंटीमीटर ठेवतो. पण तुमच्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो की कोणी जर बायोफ्लॉक करत असेल तर कृपा करून 4 मीटर मध्ये आता करू नका, कारण हे आता जुनं झालं, याच्यामध्ये फार ड्रॉबॅक्स आहेत. तर जर करायचीच असेल तर सर्वात लहान करायची म्हणजे तर 6 मीटर, कारण ह्याची कॅपॅसिटी 10,000 लिटर आहे. 6 मीटरची कॅपॅसिटी जवळजवळ 35,000 लिटर आहे. तुम्हाला पाणी पण भरपूर मिळतं, कॅपॅसिटी आणि हार्वेस्टिंग क्वांटिटी पण भरपूर मिळते. बरोबर. साधारण जे टँक आहे ह्याच्यामध्ये आता किती लिटर पाणी राहतं? ही 10,000ची कॅपॅसिटी आहे. ओके, आपण जर 80 सेंटीमीटर पर्यंत पाणी ठेवलं ना हाईट, आणि जर आपला 30 सेंटीमीटरचा स्लोप असेल तर 4 मीटर मध्ये 10,000 लिटर पाणी आपण ठेवू शकतो. ओके, साधारण एक टँक मध्ये आपण साधारण किती मासे आपण त्यांचं पालन करू शकतो? हो, बऱ्याचशा युट्यूब व्हिडिओवरनं वगैरे खोटी माहिती मिळते लोकांना, म्हणजे बरंच ते त्यांना म्हणजे डिफिकल्टी असते की आपण किती करायचं. पण मी तुम्हाला 100% सांगू इच्छितो की याच्यामध्ये 4 मीटर टाकीमध्ये 700च्या वरती हार्वेस्टिंग करता येत नाहीत, आणि साधारणतः 250 ते 300
ही साईज तुम्हाला मिळू शकते. ओके, म्हणजे 250-300 ग्रॅमवरती मला 300 ग्राम. त्याच्यावरती बायोफ्लॉक मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण मग मिळेल 400 पर्यंतही जातील, पण मग त्याच्यामध्ये तुमचं कल्चर कॉस्ट वाढेल. बरोबर, म्हणजे जो खाद्याचा तुम्हाला खाद्याचा खर्च वाढेल. ऑटोमॅटिक दिवस वाढले की तुम्हाला पैसे वाढणार, जेवढं खाद्य त्यांना लागणार. साधारण सर तुम्ही याचा फर्स्ट डे पासून फर्स्ट डेला आपण जेव्हा कल्चर एखादा नवीन करतो तर ते साधारण तयार होण्यासाठी किती दिवसाचा कालावधी असतो? आमच्या इकडे थोडासा वेळ लागतो. इकडे माझ्या या ठिकाणावर मला वेळ लागतो. त्याचं कारण असं आहे की बायोफ्लॉकला तो टेम्परेचर आहे ना, हा साधारणतः 27 ते 28 पर्यंत असेल ना तर बऱ्यापैकी होतो. पण माझ्या इकडे थंडीमध्ये टेम्परेचर आहे ना तो 12 डिग्री पर्यंत पडतो. बरोबर. त्यामुळे कसं होतं की तो जो टाइम असतो ना त्यावेळेला आमच्या इकडे माशांची ग्रोथ लवकर होत नाही. पण बायोफ्लॉक मध्ये जर एखादा समजा टेम्परेचर इतका पडत नसेल तर साधारणतः 7 महिन्यामध्ये बऱ्यापैकी कल्चर काढू शकतो आपण. ओके, साधारण कोण नवीन बिझनेस करत असेल तर साधारण तो जो टँक असेल फर्स्ट टाइम जेव्हा तो बनवतोय तेव्हा त्याचा एक कालावधी जेव्हा नवीन स्टार्ट करतोय तेव्हा साधारण तो कुठला ऋतू निवडावा, म्हणजे तुम्हाला म्हणजे सीड कुठल्या महिन्यात टाकावं. बरोबर. पण कसं आहे की आपल्याला सीड कुठल्या महिन्यात टाकण्याचा याला ऑप्शन नाहीये, कारण सीड्स आहेत ना हे साधारणतः मार्च एप्रिल पासूनच मिळायला सुरुवात होते, कारण ह्यांचं ते ब्रीडिंगच टाइम माशांचं आहे. ब्रीडिंग टाइम त्यावेळेला असल्यामुळे काही ठिकाणी मिळतात, पण एक जनरली ब्रीडिंग टाइम जो आहे ना तो मार्च एप्रिल नंतर असल्यामुळे आपल्याला सीड तेव्हाच टाकता येतो. ओके सर, हा आपण आता जो हा प्रोजेक्ट आपला कोकणामध्ये आहे आणि कोकणामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 4 महिने आपल्याकडे कंटिन्यू पाऊस पडत असतो. सर पावसामधलं नियोजन कसं असतं सर तुमचं? उलट पावसामध्ये प्रॉब्लेम कमी येतात. जसं आपल्याला समजा आपल्या कोकणामध्ये इलेक्ट्रिसिटी फेलियर भरपूर असतं. बरोबर. तर पावसामध्ये काय असतं, हा प्रॉब्लेम येत नाही. इलेक्ट्रिसिटी फेलियर जरी झाली तरी पाऊस इतका पडत असतो की ऑक्सिजन तयार होतं. बरोबर. आणि त्याचा दुसरा फायदा असा असतो की पाण्याची विस्कॉसिटी वाढते. बरोबर. कारण आपण बायोफ्लॉक करतो तर सतत पाऊस पडत असल्यामुळे काय होतं की ओव्हरफ्लो झाल्यामुळे काय होतं, पाण्याची विस्कॉसिटी कमी होते. त्याच्यामध्ये थोडासा ड्रॉबॅक असा असतो की तुमचा कल्चर असतो ना तो वेस्ट होतो, पण हा प्रॉब्लेम कमी होतो. त्याच्यामुळे एक प्रकारे तो ऍडव्हान्टेजेस आहे. मला तर ऍडव्हान्टेजेस मिळालाय पावसामुळे. ओके सर, आपण जे आता इकडून जेव्हा सोडतो आपण जेव्हा पिल्लं, तेव्हा ते पिल्लं वगैरे होतात त्यांची की कसं असं सर, म्हणजे ब्रीडिंग वगैरे होते का? ब्रीडिंग वगैरे त्यांची होते का? बऱ्याच वेळा सांगितलं जातं की गिफ्ट तिलापिया हा ब्रीडिंग होत नाही, पण काही प्रमाणात ब्रीडिंग होतं. माझ्या इकडे 2-3 वेळा ब्रीडिंग झाली गिफ्ट तिलापियाची. गिफ्ट तिलापिया असताना त्याची ब्रीडिंग झाली आहे. आणि जर कलकत्त्यावरनं वगैरे मागवतो ना आपण, तो कसा असतो, तो मोनोसेक्स तिलापिया त्याला म्हणतात, त्याला सेक्स रिव्हर्सल होतं त्याच्यामध्ये आणि 100% ब्रीडिंग होते त्याच्यामध्ये. ओके सर, तुमचा बायोफ्लॉक मधील अजून एक अनुभव असा की जर तुम्ही बायोफ्लॉक करता तर ही चुकी करू नका, असं सर तुम्ही कोणते सांगाल की ही चुकी तुम्ही करू नका जर बायोफ्लॉक करत असाल तुम्ही? नाही, बायोफ्लॉक करायचं असेल तर ह्याच्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आपल्या कोकणातल्या फार्मर्सला हा आलाय की मासे विकायचे कसे. बरोबर. मासे विकणार कसे. आता मला हा फार मोठा प्रॉब्लेम आतापर्यंत होता. ह्याच्या आधी आम्ही 1 वर्ष काय आमच्याकडे आम्हाला मासे बाजारात घेऊन जायची गरज नव्हती, कारण आमच्या फार्म गेटवरनं मासे बऱ्यापैकी विकले जायचे. नंतर कोरोनामध्ये पण काही प्रमाणात झाला, पण कोरोनानंतर माशांचा सेल पूर्णपणे थांबला. तर बायोफ्लॉक करायचं असेल तर त्याला मार्केटिंग तुमचा असला पाहिजे कुठेतरी. दुसरं हे की तुम्हाला फीड वेळेवर मिळायला पाहिजे. जर फीड वेळेवर मिळत नसेल, फीड जवळ मिळत नसेल तर हा कॉस्ट वाढतो. तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आता आम्हाला कसं आहे, आम्हाला आता मासे झाले ना, आता आमचे मासे स्वतः आम्हाला कमी पडणार, कारण आता आम्ही आमचं स्वतःचं प्रोसेस युनिट चालू केलं आहे. म्हणजे आम्ही स्वतः प्रोसेस करून रेडी टू कुक, रेडी टू ईट असं तयार करून आम्ही मार्केटमध्ये ते लॉन्च करतोय. तर फार्मरचं कसं आहे, फार्मर वाटेल ते करू शकतो, पण त्याला ते विकता येणार नाही. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण जर कुठलाही बिझनेस करतोय तर नुसतं करून नाही, जर सेल इम्पॉर्टंट आहे. जर सेल असेल तर तुम्ही, नाही तर आपल्याकडे काय हजार मासे आहेत आणि जर सेलच होत नसेल तर आपण
खायला. जेवढं खाद्य वाढत जाईल तेवढं त्यांची कॉस्टिंग वाढत जाईल. Exactly. साधारण सर एक जो मासा आपण जेवढ्या 700 मासे पालन करतो, साधारण एक मासा तयार होण्यासाठी किती खाद्य आपल्याला लागतं? कसं आहे की आम्ही मासे ठेवताना बऱ्याच क्वांटिटी मध्ये ठेवतो, तर ते आपल्याला हिशोब लावणं नेहमीच कठीण जातं, प्रॅक्टिकली कठीण जातं. पण एक असा आमचा अनुभव आलाय की साधारणतः 1 किलो मासा तयार करायला आम्हाला 1 किलो माशाला साधारणतः 1.25 किलो ते 1.5 किलोच्या आसपास आम्हाला खाद्य लागतं. ओके, म्हणजे जर त्याचं कॉस्टिंग पकडलं तर किती साधारण? तिलापिया जेव्हा आम्ही केलाय तेव्हा आम्हाला कॉस्टिंग आली आहे जवळजवळ 67 to 70 रुपीज धरून चला, सर्व 70 रुपीज पर केजी माशाची कॉस्टिंग येते. ओके, इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. ओके, साधारण हे टँक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा नवीन कल्चर करता तेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप करता की हे टँक झाल्यानंतर नवीन टँक, म्हणजे तुम्ही मासे सोडता ते किती दिवसाच्या अंतराने सोडता? व्हेरी गुड क्वेश्चन. तर कसं आहे की आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्ही पिल्लं फार लहान असतात, एकदम बारीक असतात आणि जिरा साईज असते त्यांची. बरोबर. तर ती तुम्ही एका टाकीमध्ये तुम्ही 40-50 हजार सुद्धा ठेवू शकता. बरोबर. तर आम्ही काय करतो की जेव्हा आम्ही पिल्लं मागवतो तेव्हा आम्ही एकाच टाकीमध्ये कल्चर करून त्याच्यामध्ये सोडतो. साधारणतः त्यांचा 1 ग्राम, एक समजा अर्धा ग्राम मासा झाला ना की मग आम्ही त्याला सेग्रिगेट करायला सुरुवात करतो. आम्ही काढताना मग एकाच साईजचा मासा काढून एका टाकीमध्ये 1000 सोडला. जसं तुम्ही बघू शकता आमच्याकडे 9 टाक्या आहेत. बरोबर. तर आम्ही एकाच टाकीमध्ये एकाच साईजचा 1000 क्वांटिटी एका साईज मध्ये सोडणार. म्हणून तर आणखीन आम्हाला मिळत आहे दुसऱ्या टाकीमध्ये. असं करून आम्ही सेग्रिगेट करत जातो. आणि हा सेग्रिगेशनचा प्रोसेस आहे ना, हा जवळजवळ आमचा त्याच्यानंतर सुद्धा 4-5 महिने चालूच असतो. बरोबर. कारण कसं माशाची कमी जास्त प्रमाणात वाढ होते. ओके, म्हणजे आपल्याला समजतं की ह्या टँक मध्ये आपल्याकडे आता एवढा माल आहे, आणि कारण आपण एकाच याच्यामध्ये टँक मध्ये केलं तर आपल्याला अंदाज भेटत नाही की आपल्याकडे किती अजून मासे आहेत. सो हा एक चांगला बेनिफिट होऊ शकतो जर नवीन कोण चालू करतोय तर. ह्याच्यामध्ये कसं आहे की आता समजा मी आज 1000 मासा टाकला आणि नंतर आता या टाकीचं कंटिन्युअस मॉनिटरिंग असेल तर काय मॉर्टॅलिटी झाली तर ते आम्हाला पटकन कळतं, आम्ही नोट डाऊन करून ठेवतो. हार्वेस्टिंगच्या टायमाला इतका फरक पडत नाही. बरोबर सर. आता ह्या ज्या टाक्या आहेत सर, एवढ्या टाक्यांना तुम्ही ऑक्सिजन कसं मेंटेन करता? ऑक्सिजन माझ्याकडे हा तुम्ही एक बऱ्यापैकी चांगला प्रश्न विचारलाय की नॉर्मली काय होतं की बरीच लोक आहेत ना हे रिंग ब्लोअर वापरतात. मी सुद्धा रिंग ब्लोअर वापरला, पण रिंग ब्लोअरमुळे बरेच प्रॉब्लेम येतात. तर माझ्याकडे आता डायफ्राम पंप्स आहेत, ते मी डायफ्राम पंप वापरतो. मला साधारणतः 250 लिटर पर आवर भरपूर होतं. ओके. माझ्याकडे HAP 120चे 2 पंप आहेत, ते माझ्या 9 टाक्यांना भरपूर होतात. ओके, म्हणजे 24 आवर्स चालू असतात की तुम्ही अल्टरनेट यूज करता? 365 days 24/7. ओके, मग त्याला काही प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे कंटिन्यू तुम्ही चालू ठेवू शकता त्याला. हाच एक ऍडव्हान्टेज आहे रिंग ब्लोअर पासून. ओके, म्हणजे तुम्ही बघितलं तर एका ह्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 6 ऑक्सिजनचे पाईपलाईन केलंय, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऑक्सिजन लेवल व्यवस्थित मेंटेन राहते. कारण मासे म्हटल्यानंतर मेन म्हणजे इम्पॉर्टंट आहे ते ऑक्सिजन मेंटेन राहिलं तर ते ऑटोमॅटिक त्यांची ग्रोथही होणार आणि म्हणजे त्यांची वाढ वगैरे पद्धतशीर होऊ शकते. ओके सर, आणि जे टँक आहेत जेव्हा तुमचं एक कल्चर कम्प्लीट होतं तेव्हा तुम्ही त्याला क्लिनिंगसाठी कसं करता, म्हणजे ती प्रोसेसिंग कशी असते? नॉर्मली कसं असतं की जेव्हा आपण मासे संपलं जेव्हा पाणी काढून टाकतो ना, माशांची विष्ठा भरपूर असते. बरोबर. तर ती विष्ठा आहे ना आम्ही झाडांना वगैरे वापरतो ऍज अ फर्टिलायझर म्हणून. बरोबर. पण क्लिनिंगचा प्रोसेस असा असतो की एकदा का सर्व विष्ठा काढून घेतली सुकवल्यावर मग त्याला आम्ही बऱ्यापैकी एक सॉफ्ट ब्रशने आणि पोटॅशियम पर मॅग्नेटचं पाणी 10% पोटॅशियम पर मॅग्नेट इन 10 लिटर्स ह्याने आम्ही चांगलं त्याला धुवून घेतो बऱ्यापैकी. नंतर क्लीन करून ड्राय करतो, परत एकदा त्याला वॉश करून मग नंतर पाणी स्टोअर करतो. ओके, साधारण आता किती टँक आहेत तुमच्याकडे? आता माझ्याकडे 9 टँक मोठे 10,000 लिटरचे आहेत आणि 2 मीटरच्या 2 टँक आहेत. ओके, त्यांना आम्ही हॉस्पिटल टँक म्हणतो. ओके, आणि जेव्हा तुम्ही नवीन मासे आणता तेव्हा तुम्ही सेपरेट त्यांना म्हणजे आपण म्हणजे क्वारंटाईन म्हणू शकतो आपण त्याला, की सेपरेट तुम्ही ठेवता की डायरेक्ट तुम्ही टँक मध्ये सोडता? आम्ही जेव्हा आम्ही मासे आणतो ना, आता हे जे टाक्या तुम्ही बघताय त्याच्यामध्ये काही टाक्यांमध्ये मासे आहेत, हे सर्व आता क्लीन होईल.
हे आता साधारणतः मार्चच्या शेवटला क्लीन झालं हा. नाही एकदा की मग नंतर आम्ही एकाच टाकीमध्ये सर्व मासे आणून टाकणार. बरोबर. सर्व मासे एकाच टाकीमध्ये. आता ह्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही 25,000चा स्पॉन टाकलाय. ओके. तर हाच स्पॉन आम्ही नंतर सेग्रिगेट करू. तर एकाच टाकीमध्ये मासा असतो, थोडासा मोठा झाला की मग त्यांना वेगवेगळ्या टाकीमध्ये शिफ्टिंग करतो. म्हणजे जर वेगवेगळ्या टाकीतून ऑक्सिजन एवढा वेस्ट करण्यापेक्षा आपण एकाच टाकीत त्यांना ग्रो करून नंतर आपण त्यांना डिवाइड करू शकतो. त्यामुळे आपले बचतही होऊ शकते त्याच्यामुळे, आणि आपल्याला समजेल की बाबा एवढा मासा आपण या टाकीमध्ये सोडलाय. बरोबर. तुम्हाला जर नवीन टँक वगैरे बनवायचा असेल तर सरांचा नंबरही आपल्याला तुम्हाला सांगू. आणि खूप सुसज्ज असं त्यांचा परिसर आहे. मेन म्हणजे ह्या बिझनेसमध्ये क्लिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कारण आजूबाजूचा परिसर हा क्लीन असावा. सर इकडे सापांचा वगैरे यांना काय त्रास आहे का? आहे सापांचा, पण सापांचा यांना त्रास होत नाही. ओके. आम्हाला साप कधी कधी आमचे ड्रेनेज टँक आहे ना, त्याच्यामध्ये कधी पाणी असलं तर बेडका असली ना तर येऊन आपला तो बेडकाना घेऊन जातो. बरोबर. सापांचा काही आम्हाला इथे काही त्रास नाही. ओके. म्हणजे पाण्यामध्ये जाऊन काय त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये? पाणीमध्ये अजूनपर्यंत आम्हाला साप कुठे दिसला नाहीये. ओके. सर तुम्हाला जर टँक बनवायचे असेल, तुम्हाला बायोफ्लॉक मध्ये जर बिझनेस करायचा असेल तर सरांना नक्की मदत करा. सो तुमचं टँक बांधण्यापासून तर तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण सर देऊ शकतात. तुम्ही अक्षरशः त्यांना म्हणजे फीडिंग कसं करायचं तेही तुम्ही सांगू शकता. इच अँड एव्हरीथिंग. ओके. कॉन्टॅक्ट केलं, कसंही कॉन्टॅक्ट केलं मला तर मी जी माहिती बायोफ्लॉक मध्ये माझ्यापर्यंत आहे ती मी नक्कीच तुमच्या माध्यमातून जे मला कॉन्टॅक्ट करते त्यांना सर्वांना मी पोहोचवेन. ओके. सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर 8669122611. ओके. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुम्हाला सर जर पिल्लं जरी पाहिजे असतील तरी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर? नाही, पिल्लं तर माझ्याकडे नाही, कारण माझी हॅचरी नाहीये. ओके. पण हो, कधी असं होऊ शकतं की मी एक्सेस मागवले असतील आणि त्यावेळेला कोणी जर मला कॉन्टॅक्ट केलं तर नक्कीच मी माझ्याकडे असलेले मी देऊ शकतो. ओके. जर एका टँक मध्ये तुमच्याकडे जर जास्त पिल्लं तुम्ही स्टोअर केले तर ते साधारण तुम्ही किती ग्रॅम पर्यंत विकू शकता? ते जसे अवेलेबल असतील ना तसं. म्हणजे मी आता सांगू नाही शकत की तुम्हाला ह्याच वेटचे मी देईन. समजा मी मागवले आणि त्यावेळेला माझ्याकडे मी सेग्रिगेट करताना समजा 2 ग्रामचे असतील आणि त्यावेळेला कोणी कॉन्टॅक्ट केला तर त्याला 2 ग्रामचा मिळेल. ओके. आणि सर मी खूप ठिकाणी बायोफ्लॉकचे व्हिडिओ बघितले आहेत की त्याच्यातून ते लोक असं म्हणतात की आम्ही 25 लाखाचं 30 लाखाचं उत्पन्न घेतं. सर ते त्याच्याबद्दल तुमचं काय मतातून? तुम्ही 3 वर्षापासून बायोफ्लॉक करताय, सर तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? सर आता मी तुम्हाला सर्वात सोपं कॅल्क्युलेशन सांगतोय. ह्याच्यामध्ये हार्वेस्टिंग साईज क्वांटिटी आहे 4 मीटरमध्ये, ती 700 मासा आहे. जर आपण रिटेलमध्ये 200 रुपये म्हटलं तर एक मासा 50 रुपये झाला. बरोबर. 50चे तुम्ही 7 ने मल्टिप्लाय केलेत तर 35,000 रुपीज होतात. बरोबर. तर एका टाकीमध्ये जो माझा अनुभव आहे तर तुम्ही सर्व काही काढलं तर एक साधारणतः 25,000 रुपये कुठेच नाही गेले एका टाकीमध्ये. ओके. म्हणजे जर तुम्ही बायोफ्लॉक करता तुम्ही क्वांटिटीमध्ये कराल तर तरच तुम्हाला परवडण्यासारखा विषय. तुम्ही जर म्हणाल मी एक टँक करतो आणि दिवसभर त्याच्या बाजूला बसून, माझ्याकडे 10 टाक्या असल्या तर मी म्हणू शकतो की मला 2.5 लाख रुपये मिळू शकतात वर्षाला. मग सीधा प्रश्न आहे की जर 25,000 आपण एका टँक मधून करतो तर आपण 10 टँक करतो तर ऑटोमॅटिक तुम्हाला 2.5 लाखाचं उत्पन्न तुम्ही 6 महिन्यामध्ये घेऊ शकता. 6 महिने डिपेंड. मी जसं तुम्हाला आधी सांगितलंय की टेम्परेचरवर फार इम्पॉर्टंट आहे. टेम्परेचर फार इम्पॉर्टंट आहे. सर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी सर त्याच्यासाठी कुठला काय उपाय नाहीये का? बायोफ्लॉक मध्ये आपण कुठेच काहीच करू शकत नाही. ओके. काय ठिकाणी असं बोलले की हिटरही सोडतात. हिटर सोडून तुम्ही इतक्या मोठ्या टँक मध्ये काय करणार? बरोबर. त्याला टेम्परेचरचा एक पर्याय आहे याला की ह्याला चांगल्या बऱ्यापैकी क्लोज करायचं चारी बाजूने थंडीमध्ये की कुठूनही वारा जास्त खेळू नये. पण तसं या टाकीचं असं असतं, पाण्याचं वैशिष्ट्य असं असतं की पाणीमध्ये इतकं टेम्परेचरमध्ये सुद्धा खालच्या पातळीला पाणी गरम असतं याच्यामध्ये. ओके. सो सरांनी खूप सुंदर अशी माहिती दिली आपल्याला. सर तुम्हाला कुठलाही जर बायोफ्लॉक करायचं असेल तर सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. आणि समोरच्या स्क्रीन दिसलेल्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्ही बायोफ्लॉक करणार असाल तर नक्की एकदा सरांकडनं अनुभव घ्या. सर तुम्ही प्रशिक्षणही खूप जणांना केलं आतापर्यंत. सो सरांनी खूप जणांना प्रशिक्षण सुद्धा केलं आहे. जर तुम्ही बायोफ्लॉक करणार असाल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुम्हाला बायोफ्लॉकची पूर्ण स्ट्रक्चर सुद्धा रेडी करून देऊ शकतात सर. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ज्यांना बायोफ्लॉक
बायोफ्लॉग करायचं असेल त्यांना नक्की या व्हिडिओचा फायदा होईल. सो लवकरच भेटूया एका सुंदरशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.